तर जस्ट आता आपण कळंबोली सर्कल क्रॉस केलं आहे आणि आता आपल्याला फक्त फ्यूल भरायचं आहे. कॅमेऱ्याच्या माईकचा पुन्हा इश्यू झाला, परत आवाज थोडाफार रेकॉर्ड करत नाही, सारखं सेटिंग चेक करावी लागते. तर सकाळचे बरोबर 8:15 वाजलेत आणि आपण आहोत आता पनवेलला. इथून आता सगळ्यात पहिलं आपल्याला काम करायचं आहे ते फ्यूल भरायचं आहे. फ्यूल पटकन भरून घेतो आता. चला, जस्ट आता आपण शेडूंग टोल नाका क्रॉस केला आहे. तर इथून आपल्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया. तर नमस्कार, सुप्रभात, हॅलो, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी तुमचा होस्ट विश्वास जाधव AKA गरीब रायडर सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या आपल्या एका शॉर्ट राईडमध्ये. आणि सगळ्यांना थंबनेल आणि टायटलवरून कळलं असेल की आपण आता कुठे चाललो आहोत आणि ही राईड कशाच्याबद्दल आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. तर येणारं नवीन वर्ष हे सगळ्यांना भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं हीच आपल्या बाप्पाचरणी प्रार्थना आणि त्याचाच आशीर्वाद घ्यायला आपण आज चाललेलो आहोत. तर आज आपण कुठे जास्त लांब नाही, इथेच आपण जवळच महडला चाललो आहोत आपल्या वरदविनायक बाप्पाचं दर्शन घ्यायला. कारण आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी तर आपल्याला जाता येणार नाही, तर आजच जाऊन येतो. तर आज तशी आहे 16 तारीख, सोमवार आहे, आज चांगला दिवस आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. तसं तर बोर झालं होतं खूप, बोलं कुठे जाऊया बोललो, तर ही राईड आपण करून येऊया. ही राईड करण्याचे ना थोडे काही रिझन आहेत. ते म्हणजे आता कुठे जाऊन आपलं यूट्यूब आता स्टेबल झालं आहे, तर आता आपण कुठेतरी कळशी ठेवली पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे त्या रीलचे परिणाम. आणि हे सतत राईड केल्याने ना एक सवय होऊन जाते. जे जवळ आता हेच डिस्टन्सचे ठाण्यापासून जे आहे महडचं जवळपास 70 किलोमीटरच्या आसपासची हे डिस्टन्स आहे. आणि हेच जर आपण रिटर्न कॅल्क्युलेट केले तर जवळपास 150 किलोमीटरच्या आसपास होतात ही राईड. एक रायडर म्हणून अनेक सवय होऊन जाते की असं कोणीही बोललं चल भाऊ राईड करून येऊ, तेव्हा आपण कुठे आळस करत नाही. म्हणजे किलोमीटर बघून ना आपल्याला एक हे शॉक बसत नाही की आधी ना खूप असं नव्हतं. मी कोण असं बोलला अरे इकडे अरे नाही रे खूप लांब आहे ते. आता हे आहे ना, कुठलेही मला राईड द्या 100 किलोमीटर जवळपासची, मी हसत येईन कोणासोबत पण पैसे असले तर. आता आपलं नवीन वर्ष पण येतो आहे. देवा ह्या येणाऱ्या वर्षात आहे ना काही चांगल्या राईड्स पण होऊ द्या रे आपल्याकडून. कारण आहे ना आता बरेच असं कालावधी झाला आहे. आपण ते छत्रपती संभाजीनगर आणि लोणारच्या मोठ्या राईडनंतर आहे ना कुठली मोठी राईड केलीच नाही आहे. त्यानंतर त्यात आपण फक्त गावाला जातो आहे परत येतो आहे, गावाला जातो आहे परत येतो आहे, असंच चालू आहे आपलं. माझ्या रायडिंग प्लॅनचं जर असं सांगायचं झालं ना तर माझं असं कधी ना संडेला प्लॅन होतच नाही राईड करायचा. ते मधलेच कुठे आठवड्याचे दिवस आहेत त्याच्यात आपण प्लॅन करतो. कारण संडेला बघायला गेलं तर सगळीकडे गर्दी, सगळे कॉर्पोरेट एम्प्लॉईज, कॉर्पोरेट मजदूर सगळे फिरायला निघालेले असतात आणि एका स्पॉटवरती अशी गर्दी करून ठेवतात. आणि मध्येच जर आपण कुठे असं निघालो तर असे आपल्याला मोकळे रोड, लोकेशन पण मोकळ्या, हे सर्व आपल्या नशिबात होतं असं मधल्या दिवसात असं निघालं की. त्यापेक्षा मी संडे राईड्स आहे ना अवॉइड करतो. आणि आपण काय असं मागच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे की आपण हे नाही आहोत, ब्रेकफास्ट रायडर नाही आहोत आपण. आणि जर आपल्याला कंटाळा जरी आला असेल ना तर आपण असं बाप्पाला भेटायला जातो. इकडे तिकडे होतं मॅगी वगैरे खायला जात नाही आपण. आणि जेव्हापासून असं 1000 सबस्क्रायबर्स असे कंप्लीट झालेत ना आपले, तेव्हापासून आहे ना मी बाप्पालाच भेटायला जातो आहे. तर आता जस्ट आता मागची आपण पुण्याची राईड केली, तर तिथे पण आपण थेऊरचं चिंतामणीचं दर्शन आहे ते घेऊन आलो. काही रिझनशिवाय ना आपण तो तिकडे व्हिडिओ आपण शूट करू शकलो नाही. हल्ली आहे ना माझ्या डोक्यात आहे ना राईडबद्दलचे आहे ना असंख्य प्लॅन असे आहे ना डोक्यात धावत असतात इकडून तिकडून. ही राईड करायची आहे, ती राईड करायची आहे. फक्त लफडा कुठे होतं माहिती आहे का? बजेट. सुट्टी तर आपल्याला भेटून जाईल, फक्त लफडा होते आपल्या बजेटचा. आणि थोडीफार आहे ना अशी भीती पण वाटते की सोलो असणार आहे तेव्हा. आता तरी बऱ्यापैकी अशा सोलो राईड्स वगैरे तर केल्या आहेत, त्याच्यामुळे थोडीफार भीती नाही. त्याच्यामुळे काय एवढी अशी जास्त भीती नाही. पण असे कुठे लाँग राईड असल्या ना म्हणजे भीती तर अशी एवढी काय वाटत नाही. पण महाराष्ट्राच्या बाहेर असं गेलो नाही मी सोलो. ज्या राईडचा प्लॅन करतो आहे त्या सध्या आता महाराष्ट्राच्या बाहेरच्याच आहेत. कारण महाराष्ट्र आपण आपला बराच फिरून झाला आहे. आता थोडं महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊ. सक्सेस होऊ दे रे. कुठे एक छोटंसं स्वप्न आहे भारत फिरायचं. डिले नको होऊ दे माझ्याकडून. बाकी काही म्हणा,
या NH48वर राईड करायची आहे ना, मजाच वेगळी आहे कधी पण. एकदम क्लीन रस्ता, विदाऊट खड्डेवाला रस्ता आणि जास्त करून मोकळा पण असतो. त्यासाठी रायडर कम्युनिटीचा वन ऑफ द फेवरेट रस्ता. सकाळच्याच ना बरोबर 8:45 वाजलेत आणि आता आपण पोहोचलो आहोत चौकला. होंडा ॲक्टिवा किती पळवणार रे दादा माझ्यासमोर. आजच्या राईडचा काही एवढा मोठा असा काय आवाढव्याचा प्लॅन नाही आहे. राईडला जाणार, सॉरी आता गाडी चालवतोय, बाप्पाचं दर्शन घेणार, थोडंफार कुठं काय तर चटरपटर खाणार आणि परत आपल्या परतीच्या वाटेला. आणि अशी राईड्सची सवय अशी सुटू नये त्यासाठी अशा जवळपासच्या लोकेशन कधीही बेस्ट. एक ती राईडची सवय पण आपली सुटत नाही, राईडची राईड पण होऊन जाते आणि आपलं थोडंफार आपली धार्मिक दर्शन पण होऊन जातं. चला तर आपलं काय वरदविनायक बाप्पाचं मंदिर काय जास्त लांब नाही आहे, आता जवळच पोचले आपण. जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला, गणपती दिसला, गणपती दिसला ग मला, गालात हसला. इथून आपल्याला घ्यायचा आहे हा राईड. मी ना येतो ना दरवेळी कन्फ्यूज होतो, कुठे राहिला टर्न, कुठे राहिला टर्न. कधी कधी भीती वाटते असं पुढे निघून गेलो तर लफडी होतील. सकाळचे बरोबर 9 वाजलेत आणि आता आपण पोहोचलो आहे महाडच्या गणपतीला. आज सोमवार आहे तर जास्त गर्दी पण नसणार. अरे रस्ता खोदून ठेवलाय. चला इथून आता कॅमेरा ऑफ, पटकन आता दर्शन करून येतो मी. दर्शन झालं, आता घरी. बाय बाय बाप्पा. चला बाप्पाचं ना एकदम छानपैकी दर्शन झालं मंदिरात, काहीच गर्दी नाही, शून्य गर्दी. वीकडेजमध्ये यायचा हाच एक फायदा असतो की आहे ना, अशा एवढ्या सुंदर मंदिरामध्ये आहे ना काहीच गर्दी आपल्याला बघायला भेटत नाही. हेच जर आपण रविवारी आलो असतो मग तर विचारूच नका, रांगेचा भला मोठा प्रश्न असतो. सकाळच्या ना बरोबर 9:20 झालेत. आपण काय जास्त थांबलो नाही आहे कारण आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे आणि ही एडिटिंग आजच्या आजच करत बसेल आणि ही व्हिडिओ येईल तेव्हा आपण पाडव्याच्या दिवशी आपण अपलोड करू. रस्त्याने तर थोडेफार रायडर्स दिसायला लागले जातात. चला तर मग ही व्हिडिओ काय आपली एवढी काय मोठी जास्त नव्हती. ही आजची आपली फक्त एक छोटीशी शॉर्ट राईड होती जी की आपली आता झाली आणि व्हिडिओ आता आपला एंड करण्याचा वेळ आलेला आहे. हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करतो आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला एकदम छान समृद्धीचं आणि जे असे माझ्यासारखे भटके आहेत त्यांच्यासाठी एकदम पूर्ण ट्रॅव्हल पॅक असू दे. पूर्ण हा वर्ष एकदम भटकून कंटाळू दे, एवढं वर्ष असू दे, हीच आपल्या गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. चला तर मग मी भेटेन तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम.